आपल्याला शीना बोरा हत्याकांड माहिती आहे. आता हे हत्याकांड घडवलं होतं भारतामधल्या अत्यंत बुद्धिवान अशा एका उद्योजकीनं. तिनं डोकं लावलं होतं, तिनं प्लॅन केलेला होता आणि ही सगळी हत्या घडवलेली होती. पण आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती घटना एका अडाणी बाईची आहे, जिला डिजिटल फिजिटल वगैरे असल्या गोष्टी कळत नाहीत, जिला आधुनिक तंत्रज्ञान माहीत नाही, पण ती एक हत्या करते आणि ही हत्या लपवण्यासाठीचं ती प्लॅनिंग करते. याच्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवते आणि जवळजवळ 22 महिने ती ही हत्या लपवून ठेवते. बाहेरच्यांना सोडा, पण घरातल्या लोकांनासुद्धा कळलं नाही की ती व्यक्ती मरण पावलेली आहे. त्यांनाही वाटत होतं ही व्यक्ती जिवंत आहे. अशा पद्धतीची ही घटना कुठं घडली, काय घडली, कशी घडली, हे सगळं आपण बघणार आहोत आत्ताच्या या भागामध्ये. यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या ठिकाणचा मुरैना जिल्हा आहे. त्या ठिकाणचं सिहोनिया हे पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं गाव आहे छतकापुरा. आता हे जे गाव आहे, या गावामध्ये राहणाऱ्या मीराबाई नावाच्या एक 80 वर्षाच्या वृद्ध महिला आहेत. यांना 3 मुलं आणि मुलगी होती. आता मुलीचं लग्न झालेलं होतं. ती मुलगी तिच्या सासरी नांदायला वगैरे गेलेली होती आणि यांची जी 3 मुलं आहेत तर तीनही मुलांचं लग्न झालेलं होतं आणि त्यांना प्रत्येकी 2-2 मुलं होती. आणि हा जो परिवार आहे तो शेतीवाडी वगैरे अशा पद्धतीने काम करत होता. आता या परिवारामधला मधला मुलगा आहे तो म्हणजे विश्वजित सखवार. हा जो विश्वजित आहे त्याच्याच बाबतीमध्ये घडलेली आजची ही घटना आहे. आता या विश्वजितचं लग्न दुर्गा की गढी या गावामधली राजकुमारी नावाची एक मुलगी आहे, त्या मुलीबरोबर ती साधारण 12 वर्षापूर्वी झालेलं आहे. 12 वर्षापूर्वी लग्न झालं आणि आता त्याला 10 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 9 वर्षाची मुलगी आहे. आता हे जे पती पत्नी आहेत ते पती पत्नी शेती बटाईनं म्हणजेच अर्धलीनं करतात किंवा भाड्यानं घेतात आणि ती शेती करतायत. तारीख आहे 24 नोव्हेंबर 2020. तर त्या परिसरामध्ये आंबाह नावाचा भाग आहे. या ठिकाणी मोठा बाजार भरतो. आता या बाजारामध्ये विश्वजित आणि त्याची बायको राजकुमारी हे गेलेले होते. त्या ठिकाणी त्यांनी बाजार केला आणि यावेळेस विश्वजितला फोन आला आणि त्याचं गुजरात या ठिकाणचं काम जे आहे ते कन्फर्म झालेलं होतं हे त्याला त्या ठिकाणी कळलं आणि हे पण त्याला सांगण्यात आलं की तुम्ही तात्काळ कामावरती या. आणि त्यामुळे हा विश्वजित बाजारामधूनच गुजरातला निघून गेला. आता त्यानंतर राजकुमारी जी आहे ती सामान वगैरे घेऊन घरी आली. घरी मुलांना, सासूला किंवा बाकीच्या लोकांना सांगितलं की यांना काम लागलेलं आहे आणि ते गुजरातला निघून गेलेत. आणि यावरती मग या मंडळींचा सुद्धा विश्वास बसला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी विश्वजित याचा फोन घरी आला. फोन आल्यानंतर तो बायकोबरोबरती बोलला, आईबरोबरती बोलला. आता या वयामध्ये आईचं वय 80च्या आसपास झालेलं होतं, त्यामुळे तिला नीट दिसत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं. पण विश्वजित बरोबर तिचं बोलणं झालं, तिच्या मुलाबरोबर तिचं बोलणं झालं. तिला बरं वाटलं. तिचं म्हणजे मुलाशी बोलल्यानंतर त्या आईचं मन असं अगदी काळीत सुपा एवढं होतं वगैरे वगैरे. त्या आईला बरं वाटलं आणि अधूनमधून आता त्या विश्वजितचे फोन येत होते. आता या गोष्टीला 1 महिना झाला होता. हा तिकडं कामाला गेला, गुजरातला गेलाय, माघारी आलेला नव्हता. 6 महिने झाले पण तरीही तो माघारी आलेला नाही. तो बायकोला भेटला नाही, आईला भेटलेला नाही. आणि एकदा अचानकपणे त्यानं फोन केला आणि त्यानं घरच्यांना सांगितलं की मला गावाकडे यायचंच नाही आहे, मला तुमच्याकडे राहायचंच नाही आहे, मी आणि माझी बायको आम्हीही मुरैना या ठिकाणी भाड्यानं राहणार आहोत, असं त्यानं आईला सांगितलं. आता आईनं पण सांगितलं बाबा तुला कुठं राहायचं आहे ते राहा, फक्त सुखामध्ये राहा. आणि आता 6-7 महिन्यानंतर ही पत्नी राजकुमारी आणि तिचा पती विश्वजित हे दोघंही त्या मुरैना या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी भाड्यानं राहायला लागले होते. आता याच्यामध्ये काही काळाने काही सण वार वगैरे असेल तर ही जी राजकुमारी आहे ही राजकुमारी गावाकडे यायची आणि विश्वजित हा केवळ फोनवरती बोलत असायचा. आता या गोष्टीला वर्ष झालं, 1.5 वर्ष झाली, पण विश्वजित आणि त्याची आई, मुलं, भाऊ यांची भेट झालेली नव्हती. आता या गोष्टीला जवळजवळ 22 महिने झाले होते. विश्वजित केवळ फोनवरती बोलत होता. याबाबत माता घरच्यांना शंका यायला लागली की हा बाबा भेटत नाही आहे, फक्त फोनवरती बोलतो आहे, नक्की प्रॉब्लेम काय आहे. आता यावेळेस विश्वजितची एक बहीण होती, त्यांचं नाव आहे वंदना. तर ही माहेरला आलेली होती. आता त्यावेळेस तिनं मग त्या वहिनीला म्हणजे राजकुमारीला सांगितलं की मला माझ्या भावाशी बोलायचं आहे, फोन लावून दे. मग राजकुमारीनं फोन लावून दिला. फोन लावून दिल्यानंतर तिकडून आवाज आला पण हा आवाज विश्वजितचा नाही, दुसराच कोणीतरी बोलतो आहे हे बहिणीला कळलं.
कारण भावाचा आवाज ती ओळखत होती आणि विश्वजितच्या नावानं बोलणारा दुसरा कोण आहे, काय आहे, आणि त्यामुळे या वंदनानं त्या राजकुमारीला विचारलं. पण ही जी राजकुमारी आहे ती राजकुमारी गांगरली आणि मग आता वंदनाला खात्री वाटली की विश्वजित म्हणून दुसरंच कोणीतरी बोलतंय, विश्वजितचं काहीतरी बरं वाईट झालेलं आहे आणि दुसराच त्याच्या नावानं हे सगळं करतो आहे. आता ही गोष्ट त्या म्हाताऱ्या आईच्या लक्षात आलेली नाही, कारण वयामुळे तिला ऐकायला येत नाही, तिला नीट दिसत नाही आहे आणि याचाच गैरफायदा या राजकुमारीनं घेतलेला आहे. आणि त्यामुळे मग ह्या वंदनानं तिच्या आईला घेतलं आणि सिहोनिया म्हणजे पोलीस जे आहेत त्या पोलिसामध्ये गेली आणि 22 महिन्यापासून माझा भाऊ गायब झालेला आहे, तक्रार दिली, जे काय घडलं आमच्याबरोबर फक्त फोनवरती बोलतोय आणि तो काही भेटत नाही आहे वगैरे वगैरे असं सगळं पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी ही सगळी घटना समजून घेतली आणि त्याच ठिकाणी त्या विश्वजितला फोन लावायला सांगितला. म्हणजे ही राजकुमारी आहे, तिला सांगितलं की तू विश्वजितला फोन लाव. मग तिनं विश्वजितला फोन लावला, पण दुसराच कोणीतरी तरुण बोलत होता आणि त्या तरुणाला ज्यावेळेस कळलं की आपण त्या विश्वजितच्या घरच्यांशी बोलत नाही आहे, आईबरोबर बोलत नाही, तर आता पोलिसांबरोबर बोलतोय, हे कळल्यानंतर तो जो कोणी तरुण होता त्या तरुणानं फोन बंद केला. अशा पद्धतीनं या राजकुमारीचा जो काय प्लॅन होता तो प्लॅन 22 महिन्यांनी उघड झाला, तिचा भांडाफोड झाला. आता हा नक्की काय प्रकार होता? आता पोलिसांनी हिच्याकडे कसून चौकशी केली. आता यावेळेस या चौकशीमधून अजून एक नाव समोर आलेलं होतं आणि हा होता राजकुमारीचा प्रियकर, म्हणजे सेकंड हँड लवर. आता म्हणजे सेकंड हँड का म्हणायचं, तर याचं अगोदर लग्न झालेलं होतं, याचा संसार झालेला होता, याला 9 वर्षाचं आणि 7 वर्षाची 2 मुलं होती. अशा पद्धतीचा हा प्रेमी होता. त्याचं नाव आहे अरविंद सखवार. हा अरविंद यांच्याच भावकीमधला होता, यांच्याच शेतामध्ये कामाला होता, यांच्याच शेतात तो म्हणजे ट्रॅक्टर पण चालवायचा आणि इतर कामं पण करायचा. अशा पद्धतीचा हा कामगार. याच्याबरोबर या राजकुमारीचे अवैध संबंध निर्माण झाले होते आणि शेताच्या कामानिमित्त दोघं एकत्र यायचे, शेतीची दोघं मिळून मशागत करायचे आणि याच्यामुळे यांच्या शेतीला बहर आलेला होता. अशा पद्धतीनं पाठीमागच्या 5 वर्षापासून यांच्यामध्ये अनैतिक संबंध चालू होते. पण काही काळापूर्वी हे संबंध हे विश्वजितला समजले आणि त्यामुळे या 2 प्रेमीजीवांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. सकाळी या राजकुमारीनं बाजरीच्या भाकरीचे लाडू केले किंवा बाजरीच्या ह्याचे लाडू केले. आता तिकडे ती पद्धत असेल कसली, तर तशा पद्धतीचे लाडू केले आणि त्या लाडूमध्ये झोप गोळ्या टाकल्या. झोप गोळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या, ह्या गोळ्या टाकल्या आणि ते लाडू विश्वजितला खायला घातले. आता त्याच्यानंतर मग त्याला त्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्याला गाढ झोप आली. त्यानंतर दुधाचे डबे घेऊन जाणारी गाडी जी आहे त्या गाडीमध्ये विश्वजितला बसवलं, त्याच्याबरोबर ती बायको बसली आणि त्याला घेऊन दिमणी हा जो भाग आहे त्या ठिकाणी आली. आता या ठिकाणी अरविंद म्हणजे तिचा जो सेकंड हँड प्रियकर आहे तो प्रियकर त्या ठिकाणी मोटारसायकल घेऊन आलेला होता आणि मग हा जो पती आहे त्या बेशुद्ध अवस्थेमध्येच त्या पतीला, त्या विश्वजितला त्या गाडीवरती हिनं बसवलं, ही पाठीमागं बसली आणि मग त्या परिसरामधलं सिकरवदा हे कॅनॉल आहे, म्हणजे हा भाग आहे आणि त्या ठिकाणचं कॅनॉल आहे, तर त्या कॅनॉलच्या किनारे आले. आता दुपारचे साधारण 2-3 या ठिकाणी वाजलेले होते आणि दुपारची वेळ होती, आजूबाजूला चिटपाखरूसुद्धा नव्हतं, अत्यंत म्हणजे शांत वातावरण होतं. आता या ठिकाणी विश्वजितला झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे त्याला प्रचंड झोप आलेली होती. त्या झोपेतच त्याला त्या कॅनॉलच्या किनाऱ्यावरती आणलं आणि अरविंदला सांगितलं आजूबाजूला कुणी येतंय का जातंय का बघ. तो ते बघायला लागला आणि ह्या राजकुमारीनं म्हणजे ह्या पत्नीनं त्या पतीला अगदी किनाऱ्यावरती आणलं, कडेवरती आणलं आणि त्याची कपडे वगैरे सगळी उतरवली. त्याचबरोबर त्याचा मोबाईल जो होता तो सुद्धा घेतला आणि त्याच झोपेमध्ये त्याला जिवंत त्या पाण्यामध्ये ढकलून दिलं, टाकून दिलं आणि काही वेळातच हा विश्वजित त्या ठिकाणी बुडाला, नाकातोंडामध्ये पाणी गेलं आणि नंतर तो मरण पावला. आता नंतर काही दिवसांनी म्हणजे दुसऱ्या बाजूला काही दिवसांनी सराईचोला या ठिकाणच्या पोलिसांना हे प्रेत जे आहे ते सापडलेलं होतं, पण त्याची ओळख काय पटलेली नव्हती, कारण हे प्रेत जे आहे ते माशांनी खाल्लेलं होतं आणि त्याच्यामुळे हा कोण आहे काय आहे याच्याबद्दल काहीच कळलेलं नव्हतं. गावामध्ये पोलिसांनी तपासणी केली, आजूबाजूला कोणी गायब झालं का हे सुद्धा पाहिलं, पण अशी मिसिंग तक्रार झालेली नव्हती, मिसिंग कंप्लेंट नव्हती आणि त्यामुळे मग हा मृतदेह बेवारस आहे असं समजून पोलिसांनी त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले. एका बाजूला त्यावरती अंत्यसंस्कार वगैरे झालेले होते, पण दुसऱ्या बाजूला या विश्वजितचा मोबाईल यांनी घेतला होता, त्या मोबाईलमधून यांनी सिम काढलेलं होतं आणि मोबाईल पाण्यामध्ये फेकून दिला आणि सिम कार्ड जे आहे
ते अरविंद याच्या मोबाईलमध्ये टाकलं आणि त्यानंतर विश्वजित म्हणून त्यानं बोलायला सुरुवात केली. आता या राजकुमारीनं घरातल्या सगळ्या लोकांना पटवलं होतं की विश्वजित जो आहे तो गुजरातला कामाला गेलेला आहे, पण मूळतः विश्वजित याची हत्या झालेली होती, तो या जगामध्ये नव्हता. पण 22 महिने हिनं त्याला जिवंत दाखवलेलं होतं आणि आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता. पण शेवटी हा प्रकार उघड झाला होता. आता अशा पद्धतीनं ही घटना घडलेली होती. आता या ठिकाणी ही जी स्टोरी आहे ती स्टोरी समाप्त होते. पहिला प्रश्न आहे, 22 महिने विश्वजित घरी आलेला नव्हता, मग त्याच्या मुलांना, त्याच्या भावांना किंवा त्याच्या आईला किंवा बाकीच्या मंडळींना, त्याच्या मित्रमंडळींना शंका का आली नाही? म्हणजे आपल्याकडे कशा पद्धतीनं लोक एकमेकांशी जोडलेले असतात. समजा एखाद्याला आपण फोन केला, आपल्या घरातल्या जवळच्या माणसाला बाहेर कुठं असेल तर, आणि जर समजा त्यानं फोन उचलला नाही तर आपण म्हणतो बाबा काहीतरी कामात असेल म्हणून नंतर फोन करूया. 1 तासाने 2 तासाने आपण फोन करतो, तरीही नाही उचलला, परत काही वेळाने फोन करतो. पण तरीही जर फोन उचलला नाही तर मात्र आपल्या मनात शंका यायला लागते की अरे हा माणूस आपला फोन का उचलत नाही आहे. मग आपण काय करतो, दुसऱ्या कोणाला तरी फोन करतो आणि विचारतो की बाबा फोन उचलत नाही आहे, तू घरी जाऊन बघ वगैरे वगैरे असं काहीतरी. म्हणजे आपल्याला त्याची काळजी असते, आपल्याला त्या व्यक्तीवरती प्रेम असतं, आपल्या घरातली ती व्यक्ती असते, आपण एकमेकांशी जोडलेलं असतो. पण या ठिकाणी तसं घडलेलं दिसत नाही. 22 महिने आपला भाऊ येत नाही, आपले वडील येत नाही, आपला मित्र आपल्याला दिसत नाही. असं असताना सुद्धा या मंडळींना अगोदर शंका का आली नाही? कारण या मंडळींनी त्या राजकुमारीवरती म्हणजे त्या बायकोवरती विश्वास ठेवला होता. पण ह्यांना असं का वाटलं नाही वगैरे, ह्याचं मला सुद्धा प्रश्न पडतो. पण ह्याचं उत्तरसुद्धा आपल्याला सापडतं की जर समजा तुमचं त्या व्यक्तीवरती प्रेम असेल, त्या व्यक्तीबद्दल जर आदर असेल, आपुलकी असेल, तर माणूस काळजी करतं. पण जर तसं नसेल, आपुलकीच नसेल, तर मात्र मग अशा पद्धतीनं ह्या घटना घडतात आणि कुणी विचार पण करत नाही. मला वाटते की ह्या घरामध्ये ते भाऊ जे आहेत तर त्यांचं एकमेकांबद्दल त्यांची आपुलकी नसावी आणि त्यामुळे त्यांनी विचार केला नाही. आणि ही जी मुलं आहेत त्यांनासुद्धा वडिलांबद्दल जास्त आपुलकी नसावी. जर असती तर कदाचित हे प्रकरण अगोदरच उघड झालं असतं. आणि दुसरी गोष्ट, पतीला जिवंत पाण्यामध्ये ढकलताना किंवा त्याला मारताना, त्याची हत्या करताना या बायकोला काही त्रास झाला का? या बायकोला काही वाईट वाटलं का? तर बिलकुल नाही. या बायकोला बिलकुल वाईट वाटलेलं नव्हतं आणि याबद्दल त्या बाईनं आणि तिच्या प्रियकरानं जो जबाब दिलेला होता, तो जबाब म्हणजे मीडियासमोर ते बोललेले होते, तो अत्यंत महत्त्वाचा होता. आता ही हत्या नक्की का घडलेली होती? आता बघा, इथून पाठीमागं आपण जे पाहिलं ती एक बाजू होती. आता आपण हिनं का मारलं त्याला, त्याची दुसरी बाजू बघूया. आता ही जी राजकुमारी आहे ती एका गरीब परिवारातली मुलगी होती. आता हिला 3 बहिणी, 2 भाऊ होते आणि आईवडील जे आहेत ते मोलमजुरी करणारे होते. आता यांच्या परिवारातली ही राजकुमारी, हिचं लग्न विश्वजित बरोबर ती झालेलं होतं. आता या राजकुमारी जी आहे तिचा संसाराला सुरुवात होते, पण राजकुमारीच्या पायावरती डाग होते आणि या डागामुळे तिच्या घरामध्ये तिचा छळ व्हायचा. म्हणजे घरातली जी मंडळी आहेत ती मंडळी त्या नवऱ्याला सांगायची, नवऱ्याचे कान भरायची की हिच्या पायावरती डाग आहे आणि ही आपल्या खानदानाला डाग लावेल आणि यामुळे तिला सोडून दे. आणि त्या नवऱ्याचे कान भरायचे, विश्वजितचे कान भरायचे. आणि मुळामध्ये आपले कान इतके हलके नसावेत की कुणीही आपले कान भरावेत, पण काही मंडळींचे कान हलके असतात आणि त्यामुळे मग कुणाचंही ऐकायचं आणि वाद घालायचा अशा पद्धतीने. पण या ठिकाणी या डागामुळे ती जी महिला आहे, ती जी राजकुमारी आहे, तिला प्रचंड त्रास होत होता, तिचा प्रचंड छळ होत होता, तिला रोज मारहाण केली जात होती आणि बाकीची मंडळी पण छळ करत होती आणि नवरासुद्धा तिला छळत होता. आणि एकदा यांच्या घरामध्ये प्रचंड वाद झाला होता. त्यावेळेस हा जो पती आहे विश्वजित, तो घर सोडून गेलेला होता आणि यावेळेस त्या बायकोनंच नवऱ्याला शोधलं होतं आणि त्याला घरी आणलेलं होतं. अशा पद्धतीनं ही जी राजकुमारी आहे ती आपल्या नवऱ्याला समजून घेत होती, घरच्यांना समजून घेत होती आणि सासरी मात्र तिचा छळ चाललेला होता. आता ही गोष्ट ती माहेरी सांगू शकत नव्हती, कारण माहेरच्यांची परिस्थितीसुद्धा अत्यंत गरिबीची होती, अत्यंत वाईट होती आणि पती आणि इतर लोक यांचा त्रास सहन करत ती कसंबसं जीवन जगत होती. आता या सगळ्यामध्ये त्या पतीला त्या पत्नीचा प्रचंड राग येत होता, कारण हिच्या पायावरती डाग होते आणि तो काय करायचा, कुठलंही कारण असेल तरीही तिला रोज मारहाण करायचा. म्हणजे माणूस कसा असतं, 1 दिवस मारहाण सहन करेल, 2 दिवस मारहाण सहन करेल, पण हा तिला वर्षानुवर्ष रोज तिला मारहाण करत होता आणि या गोष्टीने ती मार खात होती, पण ती सहन करत होती. पण सहनशीलतेला सुद्धा मर्यादा असतात आणि हिच्या मर्यादा त्या संपलेल्या होत्या. एका बाजूला घरामध्ये चाललेला छळ, एका बाजूला मानसिक शारीरिक त्रास आणि दुसऱ्या बाजूला
यांच्या शेतामध्ये काम करणारा हा अरविंद. आता हा जो अरविंद आहे त्याच्याबरोबर ती बोलायची, मनातलं दुःख सांगायची, मन मोकळं करायचे. आता हळूहळू काय झालं की प्रत्येक वेळी तो अरविंद आला की ती त्याला त्याच्या मनातल्या गोष्टी सांगायला लागायची आणि तो ऐकून घ्यायचा, तिला समजून घ्यायचा आणि त्यामुळे मग हिला त्याच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली आणि दोघंही नकळत एकमेकांशी जोडले गेले होते. आणि पुढं या सगळ्या प्रकरणामध्ये या राजकुमारीनंच पुढाकार घेतलेला होता आणि मग कुणीतरी जीवाभावाचं भेटलेलं आहे अशा पद्धतीनं याच्यामध्ये या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली. आता इकडं विश्वजित जो आहे तो बायकोला रोज मारहाण करतो आहे आणि या कटकटीतनं तिला कायमची सुटका पाहिजे होती. अनेक वर्षापासून ती मार खात होती आणि त्यामुळे मग हिनंच प्लॅन केलेला होता. ज्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशी तिनं अरविंदला सांगितलं होतं की आपल्याला देवळात जायचं आहे, पण त्याला देवळात जायचं म्हणून बोलवलं आणि नंतर सांगितलं की आपल्याला याचा कायमचा काटा काढायचा आहे आणि त्या पत्नीनं स्वतःच्या हातानं त्या पतीला पाण्यामध्ये ढकलून दिलेलं होतं. आणि हे करत असताना थोडंही तिला वाईट वाटलेलं नव्हतं असं तिनं त्या मीडियाला सांगितलं होतं. तर अशा प्रकारे या प्रकरणं जे आहे त्या प्रकरणाच्या दोनही बाजू आपण बघितलेल्या होत्या. आता पहिली बाजू ज्यावेळेस आपण ऐकली त्यावेळेस ही जी बायको आहे ती आपल्याला खलनायक वाटत होती. दुसरी बाजू ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस ही बायको ही सुद्धा पीडित होती हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात येतं. अर्थात कुणी खलनायक आहे, कुणी नायक आहे, कुणी गरीब आहे, कुणी बिचारा आहे, कुणी श्रीमंत आहे, कुणी काहीही असो, जे गुन्हा करतील, जे कायदा हातात घेतील त्यांना शिक्षा होते म्हणजे होतेच. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, आपला परिवारच हा आपल्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने जरी समजा आपण घरामध्ये असू तर ठीक आहे, पण घराच्या बाहेर असू तरीसुद्धा आपण एकमेकांशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे. कारण केवळ आपण एकाच घरामध्ये असून चालणार नाही, तर एकाच हृदयाचे सुद्धा असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या घरामध्ये लक्ष्मीचा छळ केला जातो, ज्या घरामध्ये स्त्रीचा छळ केला जातो त्या घरात सुख नांदू शकत नाही, याची आपण प्रत्येकानं नोंद घेतली पाहिजे. तिसरी गोष्ट, घरामध्ये जर आपल्याला त्रास होत असेल तर ही माहिती पहिली गोष्ट की आपल्या जोडीदाराशी बोलून घ्या, समजून घ्या आणि एकमेकांना समजून घेऊन याच्यातनं मार्ग काढा. जर यातनं मार्ग निघत नसेल तर आपले नातेवाईक इतर मान्यवर जे आहेत त्यांची मदत घ्या. त्याच्यातनंही जर मार्ग निघत नसेल तर कायदेशीर मदत घ्या, जवळच्या पोलिसांशी संपर्क साधा. तर आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.